गाईज आम्ही चाललो आहोत फिरायला. ही माझी बेस्टी स्कूल कॉलेज बॅक्सिंग सगळ्याकडेच माझ्या सोबत होती. आमचं हे स्वप्न होतं 12 वर्षाचं फिरायला जायचं, पण घरच्यांची परमिशन नसल्यामुळे आम्ही गेलो नाही. पण आज तो फायनली दिवस आलेला आहे. आम्ही आमचे लेकरं सगळे घेऊन निघालो आहोत आणि ती आलेली आहे गुजरात वरनं मला खायला घेऊन पात्रा आणि काकरा. फायनली आले मी मालवणकर. काय विषय हे बघा, ही माझी बेस्ट फ्रेंड, तिला आणलं मी. आम्हाला कॉलेज पासून यायचं होतं आणि हा बघा हा बीच आहे आणि मला इतकं एक्साइटेड वाटतंय यार. मी फर्स्ट टाइम बघते, इतकं भारी वाटायला लागले. मालवणकर भारी आहे बरं का. तुमचा विषय हार्ड हार्ड. आता व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा, कारण रात्री झाली आणि आत्ता चालू आणि उद्या चेकआउट करायचं आहे. सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवूया. मी याला माझी उद्याच दाताडा काढायला लागली. गुड मॉर्निंग मालवणकर. आले बघा फायनली. उठत नव्हते, झोपेतून उठत नव्हते, उचलून मारून मारून आणलंय. आता तुम्हाला दाखवते सकाळ झाली. फर्स्ट टाइम आले. आमचं कॉलेज पासून स्वप्न बघितलेलं की कोकण नाही तर मालवण, म्हणजे मालवण फिरायचंय. आणि फायनली तो दिवस आला की आज आम्ही दोघी सोबत आहोत. आणि त्यात आमची बेस्ट फ्रेंड आहे. तिघी जणी आम्ही राहतो. श्वेता तू आली नाही इकडे बघायला यार. बघ समुद्र बघ श्वेता. हे दाखव आमचा व्हिडिओ काढा आता. हाय गाईज. तर आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आम्ही थांबलो आहोत नाश्त्याला. तर ही कंपनी विशू हाय करा, हाय करा. नाश्त्याला आणले आले आहेत पोहे. या तुम्ही पण सगळे नाश्ता करायला. आणि माझी बेस्टी तिकडं दाखवतीये समुद्र व्हिडिओ कॉल करून. आज तुला काय वाटतंय? तिकडे बघून बोलू शकते. खूप छान वाटते. असं वाटतं की मी नाही का आणि मला माझ्या फिलिंग्स असं व्यक्त करता येत नाही, पण आतून इतकं भारी वाटतं. इतकं म्हणजे मी माझी फिलिंग्स नाही का मला कसं कुठपर्यंत सांगू आम्ही ना हे शाळेत चालल्यापासून चालू आहे आमचं. कुठेतरी फिरायला जाऊ. आमची शाळा पण संपली, कॉलेजला गेलो. आम्ही कॉलेजमध्ये मला आज आता कॉलेजमध्ये आली, खूप मजा वगैरे करू. कॉलेजमध्ये पण काय काय झालं नाही जाणं आमचं. आता आमचं लग्न झालं. आम्ही म्हणलं ठीक आहे लग्नामध्ये लग्न झालं. लग्नानंतर 6 वर्षानंतर आम्ही फिरायला आलो. 6 वर्ष झाले आमचं. फ्रेंडशिपला पुन्हा 12 वर्ष झालेली आहे. आणि हे हाय तशी तिथे आणि मधातच गाणे वाजतात, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत नसेल. मला ही ती धरली आहे नांदेड. नाही नांदेड येत नाहीये. मी प्रॉपर आहे, गुजरातची आहे. गुजरात आहे.
हाय गाईज, आता आम्ही चेकआउट केलेला आहे आणि आम्ही चाललो आहोत मालवणच्या बाली बीचला. आता तिथे गेल्यावर बघू काय एन्जॉयमेंट आहे आणि तुम्हाला मी दाखवते. बाय. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे, पॅकेज घेतलंय आम्ही. पर पॅकेज 800 रुपये, 4-5 जणांची पॅकेज काढले. त्याच्यामध्ये 5 रायडिंग देणार आहोत. बनाना राईड आहे वाटतं ही. हे बघा, आलोत बघा बाली बीच. कोण कोण आलं इथं कमेंट करा प्लीज. हे बघा बनाना राईड. फायनली मी आले. हा इकडं खडक आहे वाटतं आणि हा ब्रिज आहे वरून जायचा. पाणी खूप वाढलंय, असं स्पेशली येते मला तर इथूनच भीती वाटायला लागली. चक्कर येते मला पाण्याने. आता आम्ही आलो आहोत बाली बीच मध्ये, समुद्रामध्ये चाललो. हा बघा, आता मी चालले. भीती वाटते पण आज चक्कर येते थोडीशी. भीती वाटते, फर्स्ट टाइम आहे ना आणि डेअरिंग करून चालले पहिलीच टाइम. होते चाल सगळं. पॅकेज घेतलं होतं, खतरनाक बनाना राईड. डायरेक्ट पडलो ते तर सांगत पण नाही पडणार आहे म्हणून. आणि ही लाट आली खतरनाक, डायरेक्ट माणसाला डायरेक्ट आता येतात पुढे घेऊन. तर तुम्ही एन्जॉय करू शकता, खूप आनंद येतो खरंच. लाईफ एकदा ट्रिपनी
सिंधुदुर्ग किल्ला बघायला. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1664 मध्ये त्याची स्थापना झाली होती. तो हे सगळे जड बसलेले आहेत. बोट मध्ये चाललेलो आहोत आम्ही. कुठं चालली? सिंधुदुर्ग किल्ला बघायला. वाव. सगळेजण महाराजांच्या किल्ल्यावर चालले मी. बघा काय सीन आहे, वाटत नाही आपल्या महाराष्ट्रात आहे. थायलंड काय भाव इथं. आणि हा महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे सिंधुदुर्ग. तर आम्ही इथं सगळे आलो आहोत पाहायला. ही बघा होडी, हा बघा खडक. आणि सगळेजण पर्यटक स्थळ म्हणून येतात. पण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलंय स्वराज्यासाठी ते आजवर कुणीच केलं नाही. जर त्यांनी हे निर्माण केलं नसतं अस्तित्व, तर आज आपण मुघलांचे हा बनाती मराठी बोलता ना. कुठून आलात आपण? कोल्हापूरचे का? बघितला का किल्ला? बघितला? कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही पण कोल्हापूरचे? मी लातूरची, पुण्याहून आले. हा विलासराव देशमुख. दाखवण्यात आलेलं आहे, बाहेर लावण्यात आलेले आहे. आणि बघा हे ओल्ड पिक आहे ज्याच्यामध्ये ते काम करताना दाखवलेलं आहे. म्हणजे आय थिंक रिन्यू केलेला आहे. महाराजांनी जो बांधलेला किल्ला होता त्याच्यावर नंतर त्यांनी रिन्यू केलेला आहे. आणि बघा इथं काम दाखवलेलं आहे. आणि वरून हा असा होतो पण तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता. छान पद्धतीने वरून व्ह्यू दिसत आहे. आणि आपल्याला ड्रोनने हा दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सीन बघा काय असेल तो, जिथून महाराज आणि मावळे वगैरे जात असतील. किती मोठा किल्ला बांधलेला आहे. तर आम्ही चाललो आहोत किल्ल्यावरती. आपली ही पिढी आत्ताच दम लागतो, त्यावेळेस त्यांनी किती सारे गड किल्ले जिंकलेले असतील आणि आपल्याला एवढं सुद्धा चालायला येत नाही. अरे बापरे, हे बघा किती सुंदर दिसतंय हा सीन. प्रवेशद्वाराच्या वरती आलेले आहे मी. आणि इथे बघा छोटे छोटे असे आपल्याला हे दरवाजे टाईप म्हणता येईल. आता ह्याला काय म्हणतात मला एक्झॅक्ट माहित नाहीये. पण इथून जर बघा ना कोणी येत असेल आपला दुश्मन वगैरे किंवा लढाई चालू असेल तर इथून तोफ आणि आय थिंक मला असं वाटतंय असतील इथे. आणि पूर्ण मावळे अशी इथं बसलेले असतील. आणि हा सेटअप असेल इथून एकदम बघत असतील ती फोकसने की बाबा हा इथून येईल कोणतरी किंवा सगळं. म्हणजे गडावरती इतकं भारी वाटायला लागलं यार. इतकं सुंदर बांधकाम केलेलं आहे त्यावेळेस. एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. खरंच महाराज आज तुम्ही असते तर एक वेगळीच जी असते आपले स्वराज्य एक वेगळंच असतं. आज तुम्ही नाहीत. मला लई इमोशनल होते. कसं दिसतंय बघा. तोफा वगैरे घालत असतील ह्याच्यात आहे ना ह्याच्यात भाले. हा हे विशाल दिसतंय का तुम्हाला? मला असं वाटतंय
म्हणजे मला जितकं माहिती मी तेवढं सांगते. दुश्मन जर वर चढत असताना त्यांना खाली दिसला की इथूनच भाले वगैरे टाकत असतील वाटतं आणि तिथूनच तो तिथं खाली जात असेल, कारण वर चढला की अख्खा महाराजांच्या किल्ल्यावर येईल ना तो. म्हणून इथं बघा ना, म्हणजे काय टेक्नॉलॉजी ती, म्हणजे त्यावेळेस काय टेक्नॉलॉजी होती, खरंच छान वाटते. वर आले मी आणि वरून बघा अशा पद्धतीने दिसतंय किती निसर्गरम्य वातावरण आहे हे. आणि मॅडम इकडून एक घ्यावं लागेल. मालवणची सुरमई घेतली आम्ही. या सुरमई खायला इथून आम्ही विकत घेतली आणि या हॉटेलला बनवायला दिली. छान बनवली, टेस्ट खूप छान आहे. म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा डायरेक्ट विकत घेऊन त्यांना बनवायला द्या, ते मेकिंग चार्जेस घेते. थंड नको सर्दी. काही फिश तिकडून आणली, मला तर लय धडधड होईल. मी माझ्या पप्पाला म्हणालो फिश काटे, फिशच्या काटे सोडा. हे बघा काय पप्पा मी आता